नमस्कार, जय हिंद। मी कॅप्टन परशुराम मस्कूर शिंदे, माजी सैनिक विकास संघटना खराडी वडगाव शिरी या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। ही संस्था ओपन होऊन जवळजवळ 5 वर्ष झालेले आहेत आणि या 5 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी अॅन्युअल प्रोग्राम यानी संघटनेचा अॅन्युअल प्रोग्राम ठेवतो। त्या प्रोग्राममध्ये महिलांचा वेगळा प्रोग्राम ठेवला जातो आणि महिला आणि पुरुष या सर्वांचा वेगळा प्रोग्राम। त्याच अनुषंगाने या वर्षी सुद्धा आम्ही आता 16 नोव्हेंबर रोजी अहिल्याबाई होळकर हॉल या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम, होम मिनिस्टर आणि अनेक गाणे आणि अनेक उपक्रम या ठिकाणी महिलांचे ठेवण्यात आले आहे। या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला आहेत आणि माजी सैनिकांच्या वीर नारी वीर पत्नी या सर्व या ठिकाणी प्रत्येक वर्षी येऊन एकत्र असा भव्य दिव्य असा सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो। त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी पहिल्या 8 दिवसाच्या अगोदर एका महिन्यामध्ये 2 कार्यक्रम ठेवतो। कारण एक कार्यक्रम महिलांसाठी स्पेशल आणि दुसरा कार्यक्रम सार्वजनिक आम्ही ठेवतो आपल्या सर्व सहपरिवाराचा। आणि त्या माध्यमातून आम्ही वीर नारी वीर पत्नी माजी सैनिक या सर्वांना एकत्र येऊन सर्वांचा मान सन्मान करण्यात येतो आणि अनेक गोष्टीच्या वरती विचार विमर्श करून त्या ठिकाणी आम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम ठेवतो आणि शेवटी राष्ट्रीय गान म्हणून आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवून तो कार्यक्रम संपवत येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विकास हा शब्द यासाठी ठेवण्यात आला आहे की आपल्याला माजी सैनिक वीर नारी वीर पत्नी यांच्या ज्या बी अडी अडचणी असतील, मग त्या कुठल्या असो, रिटायर विषय असो किंवा घरगुती असो किंवा अनेक त्यांच्या घरगुती कोणत्याही संकटामध्ये ही संघटना आणि माझ्या बरोबर जे बॉडी मेंबर आहेत हे सर्व एकत्र येऊन आम्ही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी एकत्र येऊन म्हणजे त्यांचा विकास झाला पाहिजे। त्या पद्धतीने की आपले सैनिकाची मुलं आहेत, त्या मुलांचे शिक्षण आहेत, त्यांना मार्गदर्शन करतो, मुलींना मार्गदर्शन करतो। या माध्यमातून सैनिकाचा आणि सैनिक परिवाराचा विकास कशा प्रकारे झाला पाहिजे यावर आम्ही जाता फोकस करत असतो। हो, मदत आम्ही प्रत्येक वर्षी ज्या वेळेस आपल्या राज्यावरती किंवा भारत देशावरती नैसर्गिक संकट असेल किंवा अनेक कोणतेही संकट असेल, पूरग्रस्तासाठी असेल, यावेळेस आम्ही पूरग्रस्तासाठी आवर्जून आपल्या सैनिक संघटनेच्या वतीने 11,000 रुपयाचा चेक आम्ही सकाळी रिलीफ फंडला दिलेला आहे। आणि अशा प्रकारे अगर या खराडी वडगाव शहरीमध्ये एक मोठी आग लागली होती, त्या ठिकाणी आम्ही माजी सैनिक जवळजवळ माहिती होतात 10 ते 20 माजी सैनिक जाऊन त्या आग विझवण्यासाठी आम्ही मदत केली आहे। एक माजी सैनिक सांगा ना, एका महिलेच्या घरामधून एक पक्षाने निघत नव्हता, त्यासाठी माजी संघटना आपल्या एकत्र आली आणि त्याला बाहेर काढला, म्हणजे मदत झाली। या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की हे माजी सैनिक संघटना जी आहे ह्यांच्या माध्यमातून अशी आमची एकत्रितपणे कामं होतात की एखाद्या माजी सैनिकावरती काही गावगुंडांनी जर काय अन्याय करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी आम्ही एकत्रित जाऊन तिथे मार्गदर्शन करून सर्वांच्या मताने कुठेही भांडण न करता हा प्रश्न आम्ही एक समंजसपणाने सोडवतो। असे आम्ही बरेचशी कार्य केलेले आहेत आणि बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांच्या घरातून काही कस्टमर बाहेर निघत नव्हते, परंतु ही संघटना एकत्र गेल्यामुळे त्याला त्या महिलाच्या थ्रू त्याला घर सोडावं लागलं आणि हा प्रयत्न सफल झाला। हे आमचं पहिलं उदाहरण आहे आणि अशीच बरेचसे कार्य आम्ही केलेले आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ज्यांना रस्ते मिळत नव्हते त्यांना रस्त्यांचं काम बी आम्ही मोकळेपणे सोडून दिले। अशी बरीचशी कामं केलेली आहेत आणि होत आहेत। धन्यवाद।